नाशिकच्या सातपूर परिसरात किरकोळ कारणावरून वाद करत बाप लेकाला मारहाण करत चारचाकी वाहनाची काच फोडून तब्बल 25 लाख रुपयाची रोकड गाडीमधून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली होती। यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील बाप लेकाला मारहाण देखील करण्यात आली। या प्रकरणी मारहाण झालेल्या मांडे यांनी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। सातपूर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनेतील संशयिताचा तपास करत दोघा संशयित इसमांना ताब्यात घेतलं। 2024 रोजी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतले पपया नर्सरी या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी त्र्यंबक रोड कडून नाशिक या दिशेने जाणारे वाहन एक स्विफ्ट डिझायर हे वाहन अडवून त्यातील फिर्यादी व त्यांचे वडील यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 24,000 रुपये रोख कॅश ही काढून घेण्यात आलेली होती। सदर प्रकारावरनं सातपूर पोलीस स्टेशन येथे 191/2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दाखल गुन्ह्यात माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच DB टीम मधील कार्यरत सर्व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील दोघा आरोपितांना 24 तासाच्या आत अटक केलेली आहे। मागील काही दिवसांपासून सातपूरसह परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे। मात्र या घटनेतील संशयितांना 24 तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं स्थानिक नागरिकांकडून कौतुक केलं जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।